शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव शहर हद्दीतील रामवाडी परिसरात दिनांक 1 मार्च रोजी रात्री घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिरासमोर रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास 33 वर्षीय तरुणाचा दगड, वीट व लोखंडी कत्तीने मारहाण करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नवनाथ माधव कानफाटे असे आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ समाधान माधव कानफाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मयत नवनाथ याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. याच कारणावरून आरोपींकडून त्याला यापूर्वीही धमकावण्यात आले होते असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान 1 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नवनाथ याला फोन करून हनुमान मंदिरासमोर बोलावण्यात आले. तो आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी आधीच कट रचल्याने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी लोखंडी कत्ती, वीट आणि दगडांनी नवनाथ याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी नामे करण सुदाम मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोटे सर्व राहणार रामवाडी तसेच रोहित दयानंद पवार राहणार वारी अशी असून पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले होते. या घटनेनंतर शहर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून अवघ्या काही तासातच 4 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.